मंडळी बऱ्यात ना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकिंग स्वरामध्ये। तर आज आपण जाणार आहोत जीवदानीला। चला जाऊया। तर आता आपण पोहोचतच आलेलो आहोत जीवदानीच्या जवळ। तर आता आम्ही आलेलो आहोत जीवदानी देवीच्या मंदिरात। तर हा आहे जीवदानी देवीचा पायथा। तर इथून आपल्याला मंदिरात जायला 1300 पायऱ्या आहेत। तर चला जाऊया। इथेच आहे गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर। तर चेकिंग करून आपण पुढे जाऊया। इथे आपल्याला फुलं वगैरे सगळं जे तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्हाला इथे भेटेल। बघू शकतात मम्मी घेते फुलं वगैरे। तर इकडे एक सूचना फलक लिहिलेला आहे, जिथे लिहिलं आहे की फाटलेली जीन्स, स्कर्ट्स और ये ज्याच्याने अंग प्रदर्शन नाही होईल असे कपडे बिलकुल आपल्याला घालायचे नाही आहे। म्हणजेच नॉट रिव्हिलिंग क्लोथ्स। आपल्याला सिंपल डिसेंट ट्रेडिशनल कपडे घालून मंदिरात यायचं आहे। हा बघा बब्बी बघा आमचा कसं चालतोय। आता आम्ही आले आहोत गणपती बाप्पांच्या मंदिरात। सो मध्ये शूट घेणं अलाउड नाही आहे, मी तुम्हाला बाहेरून दाखवते। तर हे मंदिर जीवदानीच्या पायथ्याशीच आहे। जेव्हा पण तुम्ही जीवदानी देवीच्या दर्शनाला याल तर नक्की या मंदिरला व्हिजिट करा। गणपती बाप्पा मोरया। इथे मंदिराच्या पायथ्याशी जीवदानी देवीचा फोटो आहे। जर कोणी नवसवर्गी केला असेल तर ते लोक इकडे नवस फेडतात। इथे पण आपण पाया पडून घेऊया आणि मग जाऊया आपण दर्शन घ्यायला। तर इथे तुम्हाला खूप दुकानं भेटतील। तुम्हाला ओटी, पेढे जे काय पाहिजे ते तुम्हाला सगळं इथे भेटून जाईल। तर मम्मी इथे पेढे, साडी, ओटी वगैरे घेत होती। इथे बघा किती सुंदर फोटो आहे जीवदानी आईचे आणि फुल दुकान भरलेलं आहे। सगळे देवाचे वस्तू तुम्हाला भेटून जातील। तर आपण दर्शन घ्यायला तुम्हाला चालत जायचं असेल तर तुम्ही चालत पण जाऊ शकतात, पण 1300 पायऱ्या आहेत। तर आम्ही जात होतो ट्रेननी। इथे चप्पल ठेवण्यासाठी तुम्हाला शॉप्स पण भेटतील। तर ट्रेनचं तिकीट आहे 250 रुपीज आणि तुम्हाला येऊन जाऊन तुम्ही जाऊ शकता। तर हे बघा खूप एक्साइटेड आहे ट्रेनमध्ये बसायला। तर इथे आम्ही तिकीट घेतलेले आहेत। सो लेट्स गो। भाई फॅन बघा, वाव का हवा आहे ते। बबी कुठे आला? ए शिवली कुठे चला कुठे चला कुठे चला? फुल फिरतोय। हा फॅन मस्त आहे यार, मस्त हवा येते। लाईन तर आहेच, ठीकठाक लाईन। तर इकडे या बोर्डवरती लिहिलेलं आहे दुपारी 2 ते 3 लिफ्ट, म्हणजेच ट्रेन बंद असते कारण साफसफाईसाठी। तर इथे कोणी 2 ते 3 मध्ये येऊ नये। आणि इथे अजून एक बोर्ड लिहिलेला, इकडे अजून एक बोर्ड लिहिलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला आरतीबद्दल सांगितलेलं आहे। सकाळी 5:30 वाजता आरती असते, मग 12ला असते आणि मग 7:30ला असते। तर नक्की आरतीला सुद्धा या। तर इथे बघा किती सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे। तर आता आम्ही फायनली क्लोज आलेलो आहोत लाईनीच्या आणि ही बघा आमची ट्रेन येते खाली आणि मग आम्ही जाणार वरती। वरती म्हणजे आपण मंदिरात जायचंय। चला आता फायनली आपण बसूया ट्रेनमध्ये। इथे आम्ही तिकीट्स वगैरे सगळे चेक करायला दिले आणि आता आपण जाऊया। चलो चलते हैं। तर अजून आमची ट्रेन खाली आलेली नाही आहे, येते हळू 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 हळू। ही बघा क्लोज आली। तर आमची ट्रेन येते हळू 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 खाली। तर फायनली ट्रेन आलेली आहे।
चला बसूया आणि दर्शन घेऊया. तर आता जे मध्ये बसले ते बाहेर जातील, मग आपण मध्ये जाऊया. चलो. तर ट्रेनला दोन्ही साईडनी दोर आहे, म्हणजे एक्झिट करणारी त्या साईडला एक्झिट करायचं आणि जे एंट्री करतात त्यांनी ह्या साईडला करायचं. तर ही बघा आपण फायनली बसलेलो आहोत. पण मला वरती बसायचं होतं, बट आम्हाला सीट खाली मिळाली. ठीक आहे, पण येताना मला वरतीच बसायचं. बघू आपल्याला सीट भेटते की नाही येताना. आता दरवाजा बंद झाले आहेत. आता ट्रेन होणार आहे चालू. ट्रेन झालेली आहे चालू. चलो. मस्त वाटतंय. आणि ट्रेनमधून जायचा एक बेनिफिटसुद्धा आहे. 5 ते 7 मिनिटच लागतात तुम्हाला वरती जायला. म्हणजे तुमचं दर्शन पण लवकर होईल आणि तुम्ही घरी पण लवकर जाऊ शकता. तर आता आम्ही आलेलो आहोत वरती. तो आता ट्रेन झालेली आहे बंद. चला आपण आता एक्झिट घेऊया ट्रेनमधून. हे बघा. तर इथून आता आपण बाहेर पडूया. एका ट्रेनमध्ये म्हणजे खूप जण बसू शकतात. आणि मग इथून आपल्याला लिफ्टनी जायचं आहे वरती. खूप जण होती लिफ्टमध्ये. तर आपण ट्रेनमधून बाहेर आल्याच्या नंतर पण 7 माळे आहेत, तर इथे लिफ्टची सुद्धा सुविधा आहे. सो तुम्ही लिफ्टचा यूज करून पण वरती चढू शकता. तर हे बघा आम्ही आलेलो आहोत आणि खूप लाईन आहे, बघू शकतात तुम्ही. त्याला बघायला गेलं तर लिफ्ट मुळे तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आपण आता जाऊया वरती. म्हणजे वरती खूप मंदिरं आहेत अजून देवीची, तर तिथे पण आपण पाया पडून घेऊया. चला जाऊया वरती. हे बघा या प्रकारे असं वरती आहे. फुल विरार दिसते त्यासाठी. तर इकडे आहे ना सगळे पैसे लावतात आणि आपली जी इच्छा असते ती मागतात, ज्याचे पैसे चिटकतात असं सगळे त्यांना बोलतात. हे बघा. इकडे सगळेजण पैसे चिटकवायचे ट्राय करत होते. आणि हे होतं कालभैरवचं मंदिर. हे बघा. आणि इथे होतं श्री महाकाळी माताचं मंदिर. तर सगळ्या मंदिरात आपण पाया पडून झालेलं आहे. हे बघा. तर इथे बारुंडा माता यांचं सुद्धा मंदिर आहे. तर आता इथे जीवदानी देवीची आरती सुद्धा चालू होईल, पण तिथे शूटिंग घ्यायला अलाउड नाही आहे. सो तिकडचं आपल्याला शूट घेता येणार नाही. हे बघा आता इथे आरती चालू होणार आहे. तर इथून आपण जाणार आहोत परत ट्रेनमध्ये. आता आपल्याला ट्रेन परत खाली घेऊन जाणार. तर इथून बघा आपल्याला फुल विरार दिसते. ते बघा तिथून अशी ट्रेन वगैरे येताना असं इथे खूप छान सिनरी दिसते. तर आता आपल्याला परत लिफ्टनी जायचं आहे खाली. 7-8 माळे आहेत, जसे आपण वरती आलो तसंच आपल्याला खाली जायचं आहे परत. बघा. आणि इथे आले की खूप लवकर दर्शन होईल, तुम्हाला जास्त टाईमसुद्धा लागणार नाही. तर आता आपण लिफ्टमधून बाहेर पडलेलो आहोत. तर आपल्याला थोड्या वेळ इथे वेट करायला लागेल, कारण की अजून ट्रेन आली नाही आहे. थोड्या वेळाने आता ट्रेन आली. सो चला जाऊया आणि फायनली
ह्या वेळेला आम्हाला वरती बसायला मिळालं. तर इथे शिव बघा मस्ती करतोय. फ्रेंड्स झाले फ्रेंड्स. हाथ पकड़ के रखे. बापरे. शेव. तर आता आपण पोचलेलो आहोत खाली. चला आता उतरूया. हे बघा तर बाहेर आल्याच्या नंतर हे बघा इकडे बघा असं काहीतरी होतं बाहेर जाण्यासाठीच. सगळे एकदम हसत हसत जात होते इथून असं फुल असं गोल गोल. चला आता सगळेजण बाहेर येतातच आहे. तर इथे सुंदर पेंटिंग सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा ही पेंटिंग खूप सुंदर आहे. आणि मग इथे आपण जे चप्पल ठेवलेले ते आपल्याला कुपन दाखवायचं, आपला नंबर किती आणि आपले चप्पल घ्यायचे. सो आता चला जाऊया घरी. सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.